मागच्या भागामध्ये आपण पाहिले की स्वप्नालीला अचानक विकासची फ्रेंड रिक्वेस्ट येते आणि त्याच्याशी झालेल्या गप्पांमुळे तिच्या मनात त्याच्याबद्दलच्या भावना निर्माण होतात. विकास आपल्या भूतकाळामुळे खूप एकलकोंडा झालेला असतो, पण आता तो पुन्हा नव्याने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असल्याचं स्वप्नालीला जाणवतं. दुसरीकडे घरच्यांकडून लग्नासाठी पत्रिका जुळवण्याचा विषय सुरू असतानाच पत्रिकेत दोष निघाल्यामुळे लग्न काही महिन्यांसाठी पुढे ढकललं जातं आणि त्यामुळे स्वप्नाली आनंदी होते. अखेर विकास तिला त्याच्या घरी भेटायला बोलावतो, कारण त्याच्या भूतकाळाचं रहस्य समजून घेण्यासाठी तेच योग्य ठिकाण असल्याचं तो सांगतो. आता पुढे विकासने आपल्याला बाहेर कुठे भेटायला न बोलावता त्याच्या घरीच का बोलावले असेल? माझा भूतकाळ जाणून घेण्यासाठी घर हीच सगळ्यात चांगली जागा आहे असं तो का म्हणाला असेल? उद्या विकासच्या घरी आपल्यासमोर कोणतं रहस्य उलगडणार आहे, असे एक ना अनेक प्रश्न स्वप्नालीच्या भोवती पिंगा घालू लागले. या प्रश्नांच्या गदारोळात तिला कधी झोप लागली हे तिचं तिलाच समजलं नाही. दुपारी जेवता जेवता स्वप्नालीने आज संध्याकाळी ती तिच्या मित्रमैत्रिणींसोबत बाहेर जात असल्याचे आईला सांगितले. जेवण करून ती तिच्या खोलीत आली आणि तिने तिचा मोबाईल हातात घेतला तर एका अनोळखी नंबरवरून तिला काही मेसेजेस आलेले दिसले. तिने ते मेसेज उघडले असता तिला समजलं की हा नंबर विकासचा आहे. त्याने त्याच्या घराचा पत्ता तिला मेसेज केला होता. तिने घड्याळाकडे पाहिले तर दुपारचे 2 वाजून गेले होते. तिच्या घरून विकासच्या घरी जायला तिला अर्धा तास लागला असता, म्हणजे तिला आत्ताच तयारी करावी लागणार होती. स्वप्नाली लगेच उठली आणि तिने तिची तयारी करायला सुरुवात केली. पण तिचा सगळा गोंधळ उडाला होता. विकासच्या घरी कोण कोण असेल? त्याच्या घरी कसले कपडे घातले पाहिजेत? अशा प्रश्नांमुळे स्वप्नाली काय घालायचे, कशी तयारी करायची याचा निर्णय घेऊ शकत नव्हती. कपाटातले सगळे कपडे तिने बाहेर काढले होते. सरतेशेवटी तिने निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस निवडला. त्या ड्रेसला साजेसा असा हलका मेकअप केला आणि तिने घड्याळात पाहिले तर 4:30 वाजत आले होते. तिने आईला ती जात असल्याचे सांगितले आणि ती घरातून बाहेर पडली. स्वप्नालीने बिल्डिंगच्या खाली तिची गाडी पार्क केली आणि ती लिफ्टने विकासच्या फ्लॅटकडे गेली. तिने दारावरची बेल वाजवली तर विकासनेच दरवाजा उघडला. त्याने तिच्याकडे पाहत एक हलकी स्माईल केली आणि तिला आत बोलावले. स्वप्नाली सोफ्यावर बसली होती. बसल्या बसल्या तिने घराचे निरीक्षण सुरू केले. तो एक 2 BHK फ्लॅट होता. घरात फारसं फर्निचर नव्हतं, पण ज्या गोष्टी होत्या त्या जागच्या जागी होत्या. सगळा हॉल अगदी टापटिपीत ठेवला होता. इतक्यात विकास सरबत घेऊन बाहेर आला. सोबतच त्याने खाण्यासाठी काही स्नॅक्स देखील आणले होते. विकास स्वप्नाली शेजारी बसला आणि तिच्याकडे पाहत तो हसत म्हणाला, "घे ना सरबत, मग आपण निवांत गप्पा मारू." स्वप्नालीने सरबताचा ग्लास उचलला आणि त्याला विचारले, "घरात अजून कोणीच नाही का? आय मीन तुमची फॅमिली?" विकासने तिच्याकडे पाहिले आणि तो म्हणाला, "इथे मी आणि माझी आई, आम्ही दोघेच राहतो. माझे वडील मी लहान असतानाच वारले. मग त्यांच्या माघारी आईनेच मला आणि माझ्या 2 लहान बहिणींना लहानाचे मोठे केले. आता माझ्या दोन्ही बहिणी लग्न करून त्यांच्या त्यांच्या घरी सुखात आहेत." हे ऐकून स्वप्नाली म्हणाली, "मग तुमच्या आई दिसत नाहीत कुठे?" ते ऐकून विकास पुन्हा हलकासा हसला. त्याच्या त्या हसण्यात स्वप्नालीला पुन्हा ती जुनी उदासी दिसली. तेव्हा ती म्हणाली, "काय झालं विकास? काही प्रॉब्लेम आहे का?" त्यावर विकास तिला म्हणाला, "नाही, माझ्यासाठी तर काही प्रॉब्लेम नाहीये. पण कदाचित बाहेरच्या लोकांसाठी तो एक मोठा प्रॉब्लेम आहे." असं म्हणत त्याने स्वप्नालीकडे पाहिलं तर तिच्या चेहऱ्यावर काहीच न समजल्याचे भाव होते. ते भाव पाहून विकासने पुढे बोलणे सुरू केले. "नॉर्मली एक मुलगा आणि एक मुलगी यांना जर पहिल्यांदा भेटायचे असेल तर ते कोणतीतरी छान रोमॅन्टिक जागा निवडतात. असं असताना देखील मी मात्र तुला सरळ माझ्या घरीच बोलावले. याचं तुला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल.
त्यावर स्वप्नाली म्हणाली, नाही सर, आश्चर्य नाही वाटले. कारण गेल्या 5-6 महिन्यात मी जितकं तुम्हाला ओळखू लागले आहे, त्यावर मला माहीत होतं की तुमच्या या वागण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. त्यामुळे मला आश्चर्य कमी आणि त्यामागचं कारण जाणून घेण्याची जास्त उत्सुकता आहे. तिचं हे बोलणं ऐकून विकास हसला आणि म्हणाला, स्वप्नाली, तुझा हाच समजूतदारपणा मला फार आवडतो. चल तर मग, तुझी उत्सुकता मी जास्त ताणून नाही धरत. असं म्हणत तो उठला आणि एका बेडरूमकडे तो जाऊ लागला. स्वप्नाली देखील उठली आणि विकासच्या मागे चालत जाऊ लागली. बेडरूमचे दार उघडताच स्वप्नाली थबकली. समोर बेडवर एक 60च्या आसपासची बाई पडली होती. विकास तिच्याजवळ जात बेडवर बसला आणि स्वप्नालीकडे पाहत तिला आत बोलावले. स्वप्नाली आत जाऊन बेडच्या बाजूला उभी राहिली. विकास तिला म्हणाला, ही माझी आई. त्याने हळूच त्याच्या आईला हाक मारली. तिने डोळे उघडताच तिला समोर स्वप्नाली उभी दिसली. विकासच्या आईने विकासकडे पाहिले आणि डोळ्यांची हालचाल केली. विकास निरागसपणे हसला आणि त्याच्या आईकडे पाहत म्हणाला, अगं, ही माझ्या ऑफिसमधली एक मैत्रीण आहे. सहज आली होती तुला भेटायला. ते ऐकून विकासच्या आईच्या चेहऱ्यावर हसू फुललं. स्वप्नाली मात्र स्तब्ध झाली होती. तिला नक्की काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजत नव्हते. ती एकदम थिजल्यासारखी उभी होती. तिची ती अवस्था जाणून विकास बेडवरून उठला आणि त्याच्या आईला म्हणाला, आई तू झोप, आम्ही आहोत बाहेर. असे म्हणतच तो उठला आणि बाहेर जायला वळला. स्वप्नाली देखील त्याच्यासोबत बाहेर आली. दोघेही सोफ्यावर बसले होते. काही वेळ तसाच गेला, पण कोणीही बोलत नव्हते. स्वप्नालीला नक्की काय बोलावे हेच समजत नव्हते. तिची ती अवस्था समजून घेऊन विकास देखील काही काळ शांत होता. थोड्या वेळाने तो स्वप्नालीला म्हणाला, मला वाटतं आता तुला समजलं असेल मी तुला बाहेर कुठेही न भेटता माझ्या घरी का बोलावले असेल ते. विकासचे ते बोलणे ऐकून भानावर येत स्वप्नाली म्हणाली, त्यांना नक्की काय झालं आहे? त्यावर विकास म्हणाला, ती एक खूप मोठी गोष्ट आहे आणि तीच गोष्ट माझ्या आत्ताच्या वागण्याला कारणीभूत आहे. पण मला आता तुझ्यापासून काहीच लपवायचे नाही. खरं तर माझ्या मनाचा तो कप्पा मी खूप वर्षांपूर्वी सगळ्यांसाठी बंद केला होता. पण गेल्या 6 महिन्यातलं तुझं वागणं आणि तुझी विचार करायची क्षमता पाहून तू हलक्या हाताने हा कप्पा उघडला आहेस. विकास हे बोलत असताना स्वप्नाली विकासकडे बघत होती. तिने हळूच विकासचा हात तिच्या हातात घेतला आणि ती म्हणाली, विकास, जर तुम्हाला त्रास होणार असेल तर तुम्ही काही सांगितले नाही तरी चालेल. त्यावर हलकं हसत विकास म्हणाला, नको स्वप्नाली, काही गोष्टी योग्य वेळी समजल्या तर सगळ्यात चांगलं असतं आणि मला खरंच वाटतं हीच ती वेळ आहे. स्वप्नालीचा हात तसाच हातात ठेवून विकास सांगू लागला, स्वप्नाली, खरं तर मी आता जसा आहे तसा अलिप्त, खडूस, एकलकोंडा नव्हतो. मी एकदम मनमोकळा, माणसांमध्ये रमणारा, आत्मविश्वासाने भरलेला मुलगा होतो. वडिलांच्या मृत्यूनंतर माझ्या आईने माझी आणि माझ्या 2 लहान बहिणींची जबाबदारी घेतली. शहरात लहानाचे मोठे झालेलो आम्ही भाऊ बहीण वडिलांच्या मृत्यूनंतर गावी परतलो. गावी आमची बरीच शेती होती. माझ्या आईने शेतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. वडील गेले असले तरी आईने कष्ट करून मला आणि माझ्या दोन्ही बहिणींना काही कमी पडणार नाही याची काळजी घेतली होती. त्यामुळे आम्ही अतिशय चांगल्या तऱ्हेने आमचं आयुष्य जगत होतो. मी अभ्यासात हुशार असल्यामुळे आईच्या इच्छेनुसार इंजिनियर झालो आणि माझ्या बहिणी देखील चांगलं शिक्षण घेऊन पदवीधर झाल्या होत्या. मी कॉलेजमध्ये शिकत असतानाच माझ्या दोन्ही बहिणींची लग्न झाली होती. घरची शेती आणि वडिलांनी जमवून ठेवलेल्या पैशांमुळे आम्हाला कशाचीच कमतरता जाणवली नाही. अगदी सुखवस्तू आयुष्य आम्ही जगत होतो. माझ्या बहिणी पण त्यांच्या सासरी सुखी होत्या. अशातच माझं शिक्षण पूर्ण झालं आणि मला इथं पुण्यात एका मोठ्या कंपनीत नोकरी लागली. मी मुळातच हुशार, हसरा आणि मन मिळाऊ असल्यामुळे ऑफिसमध्ये माझी प्रतिमा अगदी चांगली होती.
माझ्या सिनियर आणि माझ्यासोबत काम करणाऱ्यांमध्ये मी चांगलाच मिसळून गेलो होतो. त्यावेळी मला पगार पण खूप चांगला होता. घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे मला कुणालाही पैसे द्यावे लागत नव्हते. त्यामुळे ऑफिसच्या मित्रमैत्रिणींसोबत फिरणे, मजामस्ती करणे यातच माझे दिवस जात होते. तेव्हाच माझ्या आयुष्यात आली मधुरा. मधुरा ही पुण्यातल्या चांगल्या कॉलेजमधून इंजिनियर झाली होती. मला कंपनीत 1 वर्ष झाले होते. तेव्हा मधुरा आमच्या कंपनीत जॉईन झाली होती. तिला आमच्याच टीममध्ये काम मिळालं होतं. मग कामाच्या निमित्ताने हळूहळू आमच्यात बोलणं होऊ लागलं आणि आम्ही हळूहळू जवळ येत होतो. मधुरा हुशार, देखणी आणि मनमोकळी होती. पण तिच्या घरची परिस्थिती मात्र तितकीशी चांगली नव्हती. त्यामुळे तिला पैशाची कायमच चणचण असायची. जसजसे आम्ही एकमेकांच्या जवळ येत होतो, तसतसं मी तिच्यात आणखीनच गुंतत जात होतो. हे बोलून विकास जरासा थांबला. त्याचे डोळे त्या जुन्या आठवणींनी भरून गेले होते. त्याच्या डोळ्यात जमा झालेले अश्रू त्याची मधुरासोबत असलेली भावनिक गुंतवणूक स्पष्ट दाखवत होते. त्याची ती अवस्था पाहून स्वप्नालीने विकासचा हात घट्ट दाबला. त्या स्पर्शाने विकास भानावर आला आणि त्याने त्याच्या दुसऱ्या हाताने डोळ्यात आलेलं पाणी टिपलं आणि तो पुढे बोलू लागला. मी मधुरामध्ये पूर्णपणे गुंतून गेलो होतो. आम्ही दोघांनी मिळून भविष्यकाळाची अनेक स्वप्ने बघितली होती. नेमकं त्याच वेळी मधुराच्या आईवडिलांनी तिच्या लग्नासाठी मुलं बघायला सुरुवात केली आणि ही गोष्ट मधुराने मला सांगताच मी गावी आलो आणि आईला माझ्या आणि मधुराविषयी सगळं सांगितलं. आईला मधुराचा फोटो दाखवला. आईला देखील मधुरा आवडली आणि तिने दुसऱ्याच दिवशी माझ्या बहिणींना बोलावून सगळं सांगितलं आणि त्यांच्या होकारानंतर आम्ही सर्वजण मधुराच्या घरी जाऊन तिला मागणी घातली. आमची परिस्थिती पाहून मधुराच्या घरच्यांनाही काहीच अडचण नव्हती. तेव्हा त्यांनी पण आमच्या लग्नाला परवानगी दिली आणि 1 महिन्यानंतर आमच्या लग्नाची तारीख ठरली. सगळं कसं सुरळीत चालू होतं. माझ्या लग्नाची तयारी करण्यात आई आणि दोन्ही बहिणी गुंतून गेल्या होत्या आणि तो काळाकुट्ट दिवस माझ्या आयुष्यात आला. लग्नाच्या खरेदीसाठी आई, माझ्या दोन्ही बहिणी आणि दाजी असं सगळं कुटुंब एकत्र एका गाडीने मुंबईला आलो होतो. सर्व खरेदी करता करता रात्र केव्हा झाली हेच समजलं नाही. आम्ही साताऱ्याला माघारी निघालो. माझे छोटे दाजी गाडी चालवत होते आणि खंडाळ्याच्या घाटात अचानक समोरच्या ट्रकने ब्रेक मारून ट्रक थांबवला. माझ्या दाजींना मात्र अचानक गाडी थांबवणं जमलं नाही आणि आमची गाडी त्या ट्रकवर जाऊन आदळली. तो अपघात इतका भयानक होता की गाडीत समोरच्या सीटवर बसलेली माझी छोटी बहीण आणि छोटे दाजी जागीच हे जग सोडून गेले. मधल्या सीटवर बसलेल्या माझ्या मोठ्या बहिणीला आणि मोठ्या दाजींना देखील बराच मार लागला होता आणि आमच्या नशिबाने म्हणा, आम्ही गाडीत एकदम मागे बसलो होतो, त्यामुळे आईला आणि मला जास्त काही झालं नाही. पण स्वतःच्या डोळ्यादेखत झालेल्या भीषण अपघाताने माझ्या आईला जबर मानसिक धक्का बसला आणि ती बोलणं चालणं विसरून गेली. जिवंत असून पण ती एखाद्या मृतदेहासारखी होऊन गेली. बोलता बोलता विकास थांबला. त्याच्या डोळ्यातून आता अश्रुधारा वाहू लागल्या होत्या. त्याची अवस्था पाहून स्वप्नालीचे डोळे देखील भरून आले होते. तरी देखील स्वप्नाली उठली आणि स्वयंपाकघरात जाऊन तिने विकासला पाण्याचा 1 ग्लास आणून दिला. 2 घोट पाणी प्यायल्यानंतर विकास थोडासा भानावर आला होता. तो काही वेळ तसाच शांत राहिला. स्वप्नाली विकासच्या अगदी जवळ बसली होती. तिने अतिशय प्रेमाने विकासचा एक हात हातात घेतला आणि दुसऱ्या हाताने विकासच्या डोळ्यातील अश्रू पुसले. विकासच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होते. काही वेळानंतर विकास पुढे सांगू लागला. अपघातात जबर जखमी झालेल्या माझ्या मोठ्या बहिणीला आणि दाजींना आम्ही पुण्यातल्या एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि अक्षरशः पाण्यासारखा पैसा खर्च करून त्या दोघांना वाचवले. त्यासाठी आम्हाला आमचं गावाकडचं घर आणि जमीन विकावी लागली. माझे ताई आणि दाजी जरी बरे झाले तरी आई मात्र तिच्या जबरदस्त मानसिक धक्क्यातून बाहेर येऊ शकली नाही. डॉक्टरांनी आम्हाला सांगितले
कदाचित आई कधीच बरी होणार नाही. सुरुवातीला मधुरा रोज हॉस्पिटलमध्ये येत असायची, पण ती जेव्हा पण यायची तेव्हा तिला माझ्या कुटुंबाच्या काळजीपेक्षा त्यांच्यावर खर्च होणाऱ्या पैशांची काळजी असायची. आणि ज्या दिवशी तिला समजलं की मला माझं गावाकडचं घर आणि जमीन विकावी लागली आहे, तेव्हा मात्र तिच्या संयमाचा आणि रागाचा स्फोट झाला आणि तिचं खरं रूप माझ्यासमोर आलं. मी ज्या मधुरावर प्रेम केलं होतं ती ही मधुराच नव्हती. ही होती पैशाला आणि छान चौकी आयुष्याला महत्व देणारी एक सामान्य मुलगी. विकास थांबला आणि काही वेळाने म्हणाला, तुला माहितीये का स्वप्नाली, ती मला शेवटचं भेटली तेव्हा काय म्हणाली? ती म्हणाली, विकास, मी खूप विचार केला आपल्या दोघांबद्दल आणि मला वाटतंय आपल्या आयुष्याचा आणि भविष्याचा निर्णय घेताना फक्त भावनिक न होता प्रॅक्टिकल होणं पण गरजेचं आहे. मी लहानपणापासून गरिबीतच वाढले. माझ्या प्रत्येक इच्छा आकांक्षा मारतच जगत आले होते. पण जेव्हा तुला भेटले तेव्हा मला वाटलं तुझ्यासोबत मी सुखाने माझं आयुष्य जगेन, माझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकेन. पण आता सगळी परिस्थिती बदलून गेली आहे. आता तुझ्याकडे काहीच राहिलं नाही आणि भविष्यात तुझ्या आईची जबाबदारी घेऊन मी नाही जगू शकणार. तेव्हा आपण वेगळं होणं हेच चांगलं आहे. ती एवढंच बोलली आणि माझं उत्तरही न ऐकता माझ्याकडे पाठ फिरवून निघून गेली. त्या जीवघेण्या अपघातात वाचलेला विकास त्या दिवशी मात्र मनातून मरून गेला. आयुष्यात येणारी सगळी लोक ही काही ना काही हेतू मनात ठेवून येतात आणि ती पूर्ण होत नसतील तर समोरच्याचा विचारही न करता पाठ फिरवून निघून जातात, असं माझ्या मनाने पक्क समजून घेतलं. हसरा, मनमिळाऊ, सतत लोकांमध्ये राहणारा विकास मरून गेला आणि जन्म झाला अलिप्त आणि तुसड्या विकासचा. असं बोलून विकास थांबला. त्याच्या डोळ्यातून पुन्हा पाण्याची धार लागली होती. तो त्याचं डोकं दोन्ही हातात घेऊन मान खाली घालून बसून होता. त्याची ती अवस्था मात्र आता स्वप्नालीला बघवत नव्हती. ती विकासजवळ सरकली आणि तिने विकासला आपल्या मिठीत घेतली. स्वप्नालीच्या मिठीत जाताच विकासने आतापर्यंत त्याच्या भावनांना घातलेला बांध फुटला आणि विकास एखाद्या लहान मुलासारखा रडू लागला. रडणाऱ्या विकासला मिठीत घेऊन स्वप्नाली त्याच्या पाठीवरून हळुवारपणे हात फिरवत होती आणि तेव्हाच तिची नजर बेडरूममध्ये पडलेल्या विकासच्या आईकडे गेली आणि तिला विकासच्या आईच्या डोळ्यात एक चमक दिसली होती. मित्रांनो, विकासच्या आईच्या डोळ्यात दिसलेली ती चमक नेमकी कशाची होती? इतकी वर्ष भावना हरवून बसलेल्या त्या आईने स्वप्नालीला पाहून काही ओळखलं होतं का? हे जाणून घेण्यासाठी माझा उद्याचा व्हिडिओ नक्की पहा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.